झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी पुणे स्फोटाविषयीची। पुण्यातल्या स्फोटानंतर 7 दिवसांनी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित सापडलेत। हे दोघंही अतिरेकीच असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर सायकलच्या दुकानदाराच्या जबाबाच्या मदतीने स्फोटांचा तपास करण्यात येतोय। पुणे स्फोटाबद्दलची ही महत्त्वाची माहिती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित आढळलेले आहेत आणि हे दोघंही संशयित अतिरेकी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुणे स्फोटांबद्दलचे हे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आणि आता आपण बघूया याच स्फोटांच्या तपासाबाबतचा हा रिपोर्ट। गजबजलेला जंगली महाराज रस्ता 1 ऑगस्टच्या रात्री साखळी बॉम्बस्फोटानं हादरून गेला होता। सलग झालेल्या या स्फोटामुळे पोलीस यंत्रणाही हादरून गेली। आता 7 दिवसानंतर पोलिसांना तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागलेत। सीसीटीव्ही मध्ये 2 आरोपी कैद झालेत। पोलिसांना त्यांची ओळखही पटली आहे। हे आरोपी म्हणजे पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेले अतिरेकीच असल्याचं समजतंय। त्यामुळे पोलिसांनी आता या आरोपींच्या दिशेनं तपासाची सूत्र वळवली आहेत। या अतिरेक्यांचं राज्यातलं नेटवर्क शाबूत असल्याचं या निमित्तानं समोर येत आहे। पुण्यातील स्फोटांमध्ये आरोपींनी पत्राची पेटी, बॉल बेरिंग, बॅटरी, डेटोनेटर आणि काही रसायनांचा वापर केला होता। ही सर्व स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहेत आणि फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे। त्याचा अहवाल 2 दिवसात येण्याची शक्यता आहे। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना त्याचं मोठं मदत तपास कार्यात होणार आहे। कारण अहवालामुळे कुठली रसायनं स्फोटामध्ये वापरण्यात आली होती हे स्पष्ट होईल आणि त्या आधारे पोलिसांना यामागे कुठल्या दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो याचा अंदाज बांधणं शक्य होणार आहे। स्फोटांसाठी 3 सायकलींचा वापर करण्यात आला होता। त्यातल्या 2 सायकली बुधवार पेठेतल्या सोनी सायकल ट्रेडिंग कंपनी या दुकानातून खरेदी करण्यात आल्या होत्या। आता 3री सायकल फडके चौकातल्या दुकानातून घेतल्याचंही शोधून काढण्यात आलंय। तपासात हे 2 महत्त्वाचे दुवे मिळाल्यानं पोलिसांकडून लवकरच या कटाचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे। सध्या तरी तपास यंत्रणा या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीयेत। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।